ही बातमी आहे पुणे पालिकेतल्या सर्वात मोठ्या घोटाळ्याची। लोकशाही मराठीनं या संदर्भातला पर्दाफाश केलेला आहे। पुणे पालिकेच्या आरोग्य विभागामध्ये हा खूप मोठा घोटाळा झाल्याचा आता दावा होतोय। या घोटाळ्याची व्याप्ती ही 100 कोटींपेक्षा सुद्धा जास्त असल्याचं समजतंय। पुणे पालिकेच्या इतिहासातला हा सर्वात मोठा घोटाळा उघडकीला आलेला आहे। पालिकेच्या आरोग्य विभागात हा घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय। तब्बल 100 कोटींच्या वर हा घोटाळा झाल्याचा दावा एका भाजप नेत्यानं केलेला आहे। कागदपत्रांमध्ये हेराफेरी आणि शब्दांचा सोयीस्कररित्या अर्थ काढत पालिकेच्या तिजोरीवर दिवसा ढवळ्या हा एक प्रकारे दरोडाच टाकला गेलेला आहे। आरोग्य विभागामध्ये हा सर्वात मोठा घोटाळा आतापर्यंतचा पुणे पालिकेच्या इतिहासातला झाल्याचं समोर येत आहे। आणि याच संदर्भात पुणे शहर भाजप उपाध्यक्ष सुधीर आल्हाट यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी संवाद साधला होता। हा नेमका घोटाळा काय आहे हे त्यांनी व्यवस्थितपणे आमच्या प्रतिनिधींना सांगितलंय। आपण ते नेमकं काय म्हणतायत ते पाहूया। पुणे मनपाच्या आरोग्य विभागामध्ये तब्बल 100 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे। हा सगळा नेमका घोटाळा काय आहे, या घोटाळ्याची व्याप्ती किती आहे, हा घोटाळा नेमका कसा झाला आहे, आपण थेट बातचीत करूयात भाजपचे पुणे शहरातील नेते मान्य सुधीरजी आल्हाट यांच्यासमोर। आल्हाटजी, स्वागत आहे लोकशाही न्यूजमध्ये। नेमका हा घोटाळा काय झालाय? काही नाही, पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेने 18 हॉस्पिटल पीपीपी तत्वावर म्हणजे प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये दिले, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये चालवायला दिली होती। त्या 18 हॉस्पिटलमध्ये जे त्यातले 18 हॉस्पिटलवर महानगरपालिकेने करार केले। महानगरपालिकेने कमीत कमी 100 कोटी रुपयाच्या वरती ह्या हॉस्पिटलच्या ज्या संस्था आहेत त्यांना पैसे दिले। 31 नंबरचा जो करार आहे त्यामध्ये स्पष्टपणे लिहिले, पुणे महानगरपालिकेचे माजी सभासद, माजी मनपा सेवक यांना मोफत त्यातल्या कार्डियाक, आयसीयू, हृदय सेवा सुविधा पुरवण्याची जबाबदारी लिहून देणार यांची राहील, म्हणजे THS ची राहील असं स्पष्ट लिहिलंय। तरी महानगरपालिकेने त्यांना पैसे दिले। त्यांना 100 कोटी रुपये सगळ्यांना मिळून, म्हणजे आता 10 हॉस्पिटल मिळून 100 कोटी रुपये दिले। पण त्यांना आता 23-24 पासून 16 कोटी रुपये दिले THS ला फक्त। आमचे THS ची विरोधी तक्रार नाही, आमच्या 10 संस्थांची चौकशी करून त्यांच्या गुन्हा दाखल करायची चौकशी। तुमची मागणी या सगळ्यावरती काय आहे? 100 कोटीचा घोटाळा तुम्ही आरोप केलेला, सगळे कागदपत्र सुद्धा तुमच्या जवळ आहेत, आता काय मागणी आहे? माझी अशी मागणी आहे की हा जो महानगरपालिकेचा जो पैसा आहे तो सर्व नागरिकांचा कररूपी पैसा आहे, त्याच्यावर कोणाचा अधिकार नाही। परंतु या संस्थांना जो 100 कोटी ते 150 कोटी अंदाजे हे जे पैसे गेलेले आहेत ते महानगरपालिकेच्या खात्यामध्ये परत जमा व्हायला पाहिजेत। तसेच ज्यांनी महानगरपालिकेची फसवणूक केली, THS आणि इतर 9 संस्था यांच्यावर फौजदारी व्हायला पाहिजे, त्यांच्या संचालकांना आत टाकलं पाहिजे। तसेच महानगरपालिकेचे जे डॉक्टर आहेत, म्हणजे एकटा संजीव वावरे आहे का नाही, संजीव वावरेच्या हाताखाली ज्यांनी यांना मदत केली, ज्यांनी बिलं तपासली आणि त्यांना दिलीत, या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करून संजीव वावरे व इतर सर्व डॉक्टर यांना बरतर्फ केलं पाहिजे, अशी माझी मूळ मागणी आहे। पुणे मनपाने या सगळ्या हॉस्पिटलला जे आहे ते 100 कोटी रुपयापेक्षा अधिक रुपये जे आहे ते दिल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे शहरातील नेते सुधीर आल्हाट यांनी केलेला आहे। लोकशाही तुम्ही चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।